नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की सारंग आणि सावली या दोघांनाही हनीमूनला पाठवण्याचा आता निर्णय झालेला आहे. तो निर्णय नील त्याचबरोबर चंद्रकांत यांनी घेतलेला आहे. तर त्या निर्णयाला संमतीही तिलोत्तमाने दिलेली आहे. त्याचबरोबर ताराला मात्र आता घरातली ह्या गोष्टी पटलेल्या नाहीत. त्यामुळं तारा जी आहे ताराने घर सोडून जाण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि यामध्ये ताराची आता पूर्ण वाट लागणार आहे. कारण तिलोत्तमाने तिला ठणकावून सांगितलेलं आहे, एकदा जर का तू हे घर सोडून या उंबरट्या बाहेर, ह्या हक्काच्या घरातून उंबरट्या बाहेर जर पाऊल टाकलंस तर पुन्हा या घराकडे माघारी यायचं नाही. तर हे सगळं का होणार आहे, कशामुळं घडणार आहे ते आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यासाठी प्रेक्षकांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. तर इकडे आता अगं अगं सुनबाई काय म्हणता सासूबाई हा जो मंगळागौरीचा खेळ असतो तो सुरू असतो. मग अमृता येते. अमृताला विचारलं जातं, अगं अगं सुनबाई काय म्हणता सासूबाई, माझ्या पाटल्या कुठे गेला कुठे गेल्या. त्यावेळेस अमृता सांगते, आईला दिल्या आईला दिल्या. त्यानंतर आता तिथे ऐश्वर्या येते. ऐश्वर्याबरोबर पुन्हा तिलोत्तमा तेवढ्याच जोमाने तिथे खेळत असते, अगं अगं सुनबाई अगं अगं सुनबाई माझा लॅपटॉप कुठे गेला कुठे गेला. तर तुमचा लॅपटॉप मलाच घेतला असं ऐश्वर्या सांगते. त्यानंतर ताराचा नंबर असतो. तारालाही विचारलं जातं, अगं अगं सुनबाई काय म्हणता सासूबाई, माझी पैठणी कुठं गेली, तू माझ्या आईला देऊन टाकली. आता सावलीचा नंबर असतो. पण सावलीला तर सुनबाई कसं म्हणणार, कारण तिलोत्तमाने तर अजूनपर्यंत सावलीचा सून म्हणून स्वीकारच केलेला नसतो. त्यामुळं आता ह्या गोष्टी मात्र खूपच अवघड होत असतात. हे सगळं अशा पद्धतीनं चालू झालेलं असतं. आणि त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे तरीही आता अमृता तिकडून खुणवते. अमृताने खुणवल्यानंतर आता तिलोत्तमा आहे ती सावलीला बोलवते. आता सावली तिथं आलेली असते. मग ती सावलीला विचारते, माझा राणीहार कुठं गेला दादाच्या लग्नात वहिनीला दिला. त्यानंतर मग लाट्याबाई लाट्या हा सगळा खेळ सुरू होतो. पण खऱ्या खेळाला सुरुवात होती ती वेगळ्या पद्धतीने. कारण ऐश्वर्या येते आणि ऐश्वर्या सगळ्यांच्या समोर तिथे अनाऊन्स करते की आपल्या सर्वांची लाडकी तारा म्हणजेच पूर्वीची तारा वझे आणि त्याचबरोबर आत्ताची तारा सोहम मेहेंदळे आपल्या सर्वांसाठी एक सुंदर असं गाणं सादर करणार आहे. हे ऐकल्यानंतर मात्र आता धक्का बसलेला असतो तो म्हणजेच ताराला. आणि त्याचवेळी ताराला प्रश्न पडतो, आता काय करायचं. सावलीलाही तोच प्रश्न पडलेला असतो. कारण सावलीही त्या वचनात अडकलेली आहे. सावली आणि तारा या दोघीजणी एकमेकींकडे पाहत असतात. तेवढ्याच इकडे तिलोत्तमा म्हणत असते, अगं तारा गाणं ग गाणं काय प्रॉब्लेम आहे. तेव्हा मात्र तिथे येते ती म्हणजे भैरवी आणि भैरवी म्हणते की तारा गाणार नाही. भैरवीने येऊन आता गोंधळ घातलेला आहे. भैरवीने स्पष्टपणे सांगितलेलं आहे की तारा गाणार नाही. आणि मग लगेचच तारा धावत जाते, मम्मा बरं झालं तू आलीस, मला खरंच खूप गरज होती असं म्हणून ती तिच्या लाडक्या मम्माला मिठी मारते. आणि त्याचवेळी भैरवी तिथे येऊन तिला सांगू लागते की हे बघ कसं आहे, तू कोणत्याही संकटात असली तर फक्त तुझी ही मम्मा आहे ना हीच तुला वाचवू शकते. पण इथे आता राग आलेला असतो तो म्हणजे तिलोत्तमाला. कारण तिलोत्तमाला ही गोष्ट अजिबात पटलेली नाही आहे. भैरवीला का बोलवलं आहे असं तिलोत्तमाचं म्हणणं आहे. आणि मग तिलोत्तमा म्हणू लागते की का बोलवलं आहे तुम्ही, गरज काय होती तिला बोलवण्याची. अशा पद्धतीने बोलणं चाललेलं असतं. आणि त्याचवेळी भैरवी सांगत असते की मी माझ्या लेकीसाठी आलेली आहे, माझ्या लेकीची मंगळागौर आहे आणि त्यासाठी मी आलेली आहे असं ती सांगत असते. नाहीतर या भैरवी वजेला मान असा मिळवून घ्यावा लागत नाही असंही ती ठणकावून सांगते. तर इकडे आता मंगळागौरीचा कार्यक्रम झालेला असतो. सगळ्या बायकाही गेलेल्या असतात. सावली ही रूममध्ये आलेली असते आणि ती आवरायला घेत असते. तेव्हा मात्र सावली ही रूममध्ये येऊन आवरत असते. त्याचवेळी सारंग तिथे येतो आणि म्हणतो, अगं सावली थांब थांब थांब, एक गोष्ट राहिली असं म्हणत सारंग सावलीला थांबायला सांगतो आणि सावलीच्या जवळ येतो. आणि सावलीबरोबर तो रोमॅन्टिक होत असतो. सावलीची नथ तो काढत असतो. आणि तेव्हा मात्र इकडे सावली जी आहे ती घाबरलेली असते. सावलीचे हात सारंगने पकडलेले असतात आणि तो सावलीसोबत बोलत असतो. सारंग एकटक सावलीकडे पाहत असतो. सावलीला म्हणतो, तू किती सुंदर दिसतेस, तुझे ते दागिने तुझ्यावरती अतिसुंदर दिसत आहेत. आणि त्याचबरोबर तुझं हे जे रूप आहे ते नितांत सुंदर आहे हे सारंग बोलत असतो. म्हणजे जी तिलोत्तमाची व्याख्या आहे ती व्याख्या इथे पाहायला मिळते. तिलोत्तमाची सौंदर्याची व्याख्या इथे पाहायला मिळते. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की सावली मात्र सारंगला म्हणते की अजून तुम्ही विसरलात का सारंग सर,
अजून आपला कुलदैवतेचं दर्शन बाकी आहे. हे सगळं चालू असतं आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की आता तारा जी आहे ती वैतागलेली असते. ती म्हणत असते की मला ना कळतच नाही आहे, या घरामध्ये मला काही किंमत आहे का नाही, प्रत्येक वेळेस सावली सावली सावली. मग तिला सोहम समजावत असतो, "गं असं काय करतेस, तुझ्या लक्षात येतंय का? कारण एकतर ती माझ्या मोठ्या भावाची बायको आणि सावली बहिणीचं लग्न कोणत्या परिस्थितीत झालं, तिनं या सगळ्या गोष्टींसाठी किती ॲडजस्टमेंट केली हे तुला माहीत नाही आहे का? मग तू अशा पद्धतीनं का बोलतेस?" असं त्याचं बोलणं चाललेलं असतं. त्याचवेळी ती मात्र चिडलेली असते. ती म्हणत असते की नाही, हे सगळं जे काही चालू आहे ना ते मला अजिबात पटत नाही, असं ताराचं बोलणं चालू आहे. आणि इकडे आता तिला सोहम समजवत असतो. त्याचबरोबर अमृता आणि सावली दोघीही शॉपिंगसाठी बाहेर आलेले असतात आणि मग राजकुमार तिथे येतो. दोघीही म्हणत असतात की झाली आहे का सगळी खरेदी व्यवस्थित, काही राहिलं आहे का, असं त्या दोघींचं बोलणं चालू असतं. राजकुमार म्हणत असतो की अमृता प्लीज माझं ऐकून घे ना, एकदा ऐकून घे ना अमृता, असं म्हणत राजकुमार हा अमृताच्या मागे लागलेला असतो. अमृता गाडीच्या डिक्कीमध्ये बॅग ठेवत असते. तेव्हा तो म्हणत असतो की अमृता एकदा ऐकून घे, मला एवढी मोठी शिक्षा नको देऊ, माझ्याकडनं चूक झाली आहे. पण अमृता म्हणत असते की नाही, काहीही झालं तरी मी ऐकून घेणार नाही, असं अमृताचं म्हणणं असतं. आणि इकडे त्याने हात जोडलेले असतात. तो सावलीला म्हणत असतो तू सांग, पण अमृता म्हणते की नाही, आता बास झालेला आहे आणि अमृता गाडीकडून निघून जाते. इकडे आता चंद्रकांत त्याचबरोबर हे सगळेजण बोलत असतात, कारण सारंग आणि त्याचबरोबर सारंग आणि सावली या दोघांना बाहेर पाठवण्याचा आपण प्लॅन केला पाहिजे असं चाललेलं असतं. त्याचबरोबर या सगळ्या गोष्टींचं बोलणं सुरू असतं आणि त्यासोबतच इकडे चंद्रकांत म्हणत असतो की नाही, काही असलं तरीही सारंग तुझं चुकतंय, तू ना संसाराकडे लक्ष देत नाही आहे, असं बोलणं सुरू असतं. तेव्हा सारंग म्हणतो म्हणजे काय झालं. तेव्हा नील त्याला समजवू लागतो की हे बघ सारंग, तुझ्या लक्षात येत नाही आहे, पण आमच्या लक्षात येते, कारण सावलीला घेऊन तू बाहेर जाणं गरजेचं आहे. कुठेतरी जा, फिरा, मस्त फिरून या. पण तुझं काय चाललंय रे, ऑफिस घर, ती आल्यापासून या घरामध्ये फक्त कामच करत आहे. तिलोत्तमा आता इकडे बोलवते आणि त्याच वेळी चंद्रकांत सांगू लागतो की मला बोलायचं. तिलोत्तमाला एका ग्लोबल कॉन्फरन्स संदर्भात इन्व्हिटेशन आलेलं असतं आणि तिलोत्तमा मात्र त्या बाबतीत बोलत असते आणि त्याच वेळी यांचं बोलणं सुरू असतं. परंतु तिलोत्तमाला मात्र सांगायचं असतं ते वेगळं. मग ती सांगू लागते की मला असं वाटतंय की सारंगने आता त्या कॉन्फरन्ससाठी जावं. नील गेला असता, पण प्रॉब्लेम काय होते, नील गेला तर इथले फायनान्शियल प्रॉब्लेम जे आहेत ते कोण हँडल करणार, आणि राजकुमारची जागा सारंग घेऊ शकतो, सारंग हँडल करेल तिथलं, असं बोलणं सुरू असतं. तेवढ्यातच सावली आणि अमृता तिथे येतात आणि त्यासोबतच अमृताचं तोंड पडलेलं असतं. तिला वाईट वाटलेलं आहे हे तिलोत्तमाच्या लक्षात येतं. तिलोत्तमा आठवणीने विचारते काय झालं बाळा. परंतु आता या गोष्टीचा सुद्धा ऐश्वर्याला राग येणार असतो, कारण तिलोत्तमा आहे ती एवढं चांगलं त्या अमृताबरोबर वागत आहे ही गोष्ट तिला सहन होत नसते. ती म्हणत असते की राजकुमार दादा गेल्यापासून ह्या अमृतावरचा फोकस जरा जास्तच वाढलेला आहे. म्हणजे आता तिथेही तिला प्रॉब्लेम होतोय की अमृताला अशा पद्धतीने नाही बोललं पाहिजे असं तिला वाटत असतं आणि ती त्याच पद्धतीने बोलून दाखवत असते. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की आता उद्याच्या भागामध्ये की सारंगला आता जायचं ठरलेलं आहे. सारंगच्या बाबतीत बोललं जातं की तो कुलदैवतेला गेलेला नाही. मग त्याचवेळी आता इकडे तिलोत्तमा म्हणते की काही हरकत नाही आहे. मग सारंग कॉन्फरन्सला जाणार आहे, ठीक आहे. तिलोत्तमा म्हणते की तो कॉन्फरन्सलाही जाईल आणि कुलदैवतेलाही जाईल. तोपर्यंत इकडे बाकीचे चिडवू लागतात, म्हणजे त्यांचा हनीमून पण होईल. तर इकडे ताराला मात्र या गोष्टीचा राग आलाय आणि तारा घराच्या बाहेर पडत असते. तेव्हा मात्र तिलोत्तमा आहे ती चिडलेली असते. ती म्हणत असते की ही गोष्ट लक्षात ठेव तारा, एकदा का तू हे घर सोडून या घराचा उंबरठा ओलांडून तुझ्या हक्काच्या घरातून बाहेर गेलीस तर कायमस्वरूपी लक्षात ठेवायचं आहे की पुन्हा या घराची दारं तुझ्यासाठी बंद असतील, असं तिलोत्तमाने सांगितलेलं असतं. आणि आता मात्र ताराची वाट लागलेली असते. तारा मात्र आता विचार करत आहे, ताराला ह्या गोष्टी पटलेल्या नाहीत म्हणून ताराने मेहेंदळेंचं घर सोडलेलं आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.